संपूर्ण मरीन लाईन, चर्नी रोड आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर भगवमय वातावरण या संपूर्ण मैदानात. ओ हेलिकॉप्टर या वेळेला, परंतु फिल्डर होते मिड ऑनला आणि या बॉलवर देखील पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. आणखीन एक नो बॉल. पंच महेश चेनवणकर स्ट्रेट अंपायर आहेत आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये अभि परब थर्ड अंपायर म्हणून या मॅच मध्ये सुबोध गडसे आणि रवींद्र चेनवणकर असे 4 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि मुंबई पोलीस जिमखाना, या जिमखान्यात हा क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. काय स्पर्धा आहे, स्पर्धेचं वेळ तर संपूर्ण भारताला लागलंय. कारण HPL कोण जिंकणार, ही स्पर्धा कोण जिंकणार. आणि जुगनू सिंग यांचा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला. ओमकार देसाई आयकॉन खेळाडू, तरुण बिस्टाचा खेळ तुम्ही पाहिला आणि त्याच्या जोरावरच डोंगरीच्या राजाचा आशीर्वाद जुगनू सिंग यांच्या संघावर आणि संघ जिंकला पहिल्याच मॅच मध्ये. टाइमॅक्स 11 कुलाबा. ज्यावेळेला सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला फिल्डर होते. फ्री हिटचा बॉल होता. कारण या आधी आपण पाहिलं तर गोलंदाजाने चुकी केली होती, परंतु या बॉलवर आता आपण पाहिलं तर सिंगल देखील कंप्लीट केली आहे. आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर आता झाली आहे धाव फलकावर 8 धावा धाव फलकावर. प्रोलिंग स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टीम. कारण 5 HD क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण पाहायला मिळते. हाय डेफिनेशनचे कॅमेरे संपूर्ण स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. आकाश जहांगीर यांच्यासाठी पुढचा बॉल. यावेळेला कॅच शोधत असताना बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरची दिशा. 4 चौकार. टाइमॅक्स 11 कुलाबा. संघ मालक म्हणून महेशजी हाटे साहेब आणि स्मित हाटे संघ मालक आहेत. कॅप्टन तन्मय मोरे आणि अनिकेत चव्हाण ऑल इंडिया आयकॉन म्हणून टीम टाइमॅक्स 11 कुलाबा या संघामध्ये पाहायला मिळतोय. रंग उधळायला सुरुवात केली आकाश जहांगीर. उलट्या बॅटने हा देखील बॉल चाललाय दूर 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 खूप दूर. 4 3 बॉलवर 3 चौकार. धन्यवाद डीजे. एका हाताने ते पण उलट्या बॅटने हा फटका. आकाश जहांगीर, ताकद आहे या खेळाडूकडे. ऍक्शन रिप्ले वेगळ्या अँगलने बरोबर एका हाताने या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉलवर 3 चौकार. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय प्रोलिंगवर 3 चौकार आकाशच्या बॅट मधून. यावेळेला उसळी घेतली, पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली होती, परंतु आता पंचांचा निर्णय येतोय. इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. कारण या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 21 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये रंगलंय आणि त्या ओव्हरचा खेळ आता मैदानामध्ये रंगत असताना फलंदाजी करतोय आकाश जहांगीर. ओहो यावेळेला संधी होती, परंतु विकेट कीपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिजन मधून नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा देखील बॉल चाललाय. 4 धावा.
सागरजी मोरे आणि साहिलजी माने यांचा संघ, चॅम्पियन साहिल, कॅप्टन म्हणून करण मालुसरे आणि आकाश जहांगीर स्वतः ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 6 बॉल मध्ये नॉट आउट, 21 धावांवर बॅटिंग करतोय आकाश. ओ या वेळेला नो लुक शॉट, हा देखील बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. नो लुक, वाह आकाश जहांगीर, आकाशाला गवसणी घालणारा हा चौकार आलाय. म्हणजेच काय, या ओव्हरचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल या गोलंदाजाने धावा खर्च केल्या आहेत 29. लगातारच्या 5 बॉलवर 5 चौकार ठोकण्याचा कारनामा आकाश जहांगीरने या स्पर्धेमध्ये केला. या ओव्हरचा विचार आपण करतोय, ऑन स्क्रीन आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 5 चौकार या ओव्हर मध्ये लगावले गेले आकाश जहांगीरच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. 29 धावा, 29 ऑन द बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज करण मालुसरे कॅप्टन आहे संघाचा आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आकाश जहांगीर आणि संपूर्ण आयोजन समिती, बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11 यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रथमेशजी वाईरकर साहेब, कुलाबा विधानसभा समन्वयक आणि त्यांच्या जोडीला त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना ही संपूर्ण आयोजन समिती गेले 5 ते 6 महिने आपल्या विभागातील मुलांसाठी काहीतरी करायचं, आपल्या तरुणाईसाठी काहीतरी करायचं, हेच ध्येय मनामध्ये बाळगत असताना त्यांच्या माध्यमातून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे HPL 2026 सीझन 2. एक ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. षटक क्रमांक 2 अनिकेत चव्हाण, आयकॉन खेळाडू, महाडचे खेळाडू आहेत, चांगला खेळाडू आहे अनिकेत चव्हाण आणि त्यालाच आता या दुसऱ्या ओव्हर मध्ये आमंत्रित केलंय. आकाश जहांगीर 7 बॉल मध्ये नॉट आउट, 25 धावांवर बॅटिंग करतोय. चॅम्पियन साहिल संघ चॅम्पियन ठरेल का या स्पर्धेमध्ये, त्याच्यावर देखील लक्ष आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय गुणलेखक म्हणून आमच्या समवेत कुणाल विजय मादले या मॅच मध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि शुभम आमचे मेन ऑपरेटर आहेत प्रोलिंगचे, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि संपूर्ण प्रोलिंगची टीम आमची खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील घेतली. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व, षटक क्रमांक 2 अनिकेत चव्हाण महाडचे खेळाडू आहेत आणि महाडवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या मरीन लाईन्स आणि चर्नी रोडच्या मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये आपलं देखील स्वागत आहे. अनिकेत, पहिलाच बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलाच हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय अनिकेत चव्हाण, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि हे थर्ड अंपायर सुबोधजी गडसे, मॅन फ्रॉम खरी रोड. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रो लिंक वर, त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सध्या मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक महत्वाचे पंच, नामवंत पंच म्हणून सुबोधजी गडसे यांच्याकडे पाहिलं जातं. या बॉलवर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. आकाश जहांगीरचं कौतुक केलं तर आकाश जहांगीर बद्दल सांगायचं झालं तर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत आलाय. त्याच्या जोडीला टेनिस बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो, परंतु पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटमध्ये केलेली फलंदाजी आकाश जहांगीरने अविस्मरणीय राहिली आणि तोच खेळाडू आता मैदानामध्ये उतरलाय. 7 बॉल मध्ये नॉट आउट, 25 धावांवर तो बॅटिंग करतोय. टीम चॅम्पियन साहिल संघाकडून कमबॅक करावा लागेल. अनिकेत चव्हाणला देखील टायमॅक्स 11 कुलाबा संघ कमबॅक करू शकतो पुन्हा एकदा या मॅच मध्ये. आणि कमबॅक करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तुम्ही संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. तुम्ही स्वतःला सिद्ध करता, जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. हेच ध्येय मनामध्ये बाळगून तुम्हाला फलंदाजी गोलंदाजी करावी लागेल, कारण HPL आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष तुमच्यावर आहे. हो, यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. लेग 22ची धाव आहे.
यस, पंचांनी सांगितलं की बॅटला स्पर्श करून बॉल निघून गेलाय, म्हणजेच का ही एक धाव असणार आहे. ओहो, यावेळेला करणसाठी चांगला बॉल, डीप मध्ये फिल्डर आहेत, एकच धाव मिळणार आहे. आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 32-32. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. महाराष्ट्रातील मुंबईतील महत्वाचं ठिकाण चर्चगेट, मरीन लाईन, चर्नी रोड, महालक्ष्मी, बॉम्बे सेंट्रल आणि त्यातल्या त्यात आपण बाजूला पाहिलं तर हे सर्व दर्दी प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. हे प्रेक्षक आहेत म्हणूनच क्रिकेट जिवंत आहे. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद. हो, यावेळेला खूपच सफल झाले होते. विकेट किपर लगेचच बॉल पर्यंत पोहोचलेत आणि रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल दिशा निवडतायत सातत्याने आकाश जहांगीर, परंतु चांगली गोलंदाजी, कमबॅक केले पुन्हा एकदा अनिकेत चव्हाणने. या ओव्हरचा विचार केला तर फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कौतुक करावे लागेल गोलंदाजाचं देखील. यावेळेला देखील चांगला बॉल, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, बॉल पर्यंत पोहोचलेत. लगेच बॉल त्यांनी कलेक्ट केला, 1 धाव कंप्लीट केली. म्हणजेच काय, आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 33. कौतुक करावं लागेल अनिकेत चव्हाणचं देखील. फक्त या ओव्हरमध्ये धावा त्याने खर्च केल्या 4. चौकाराला आकाशच्या बॅट मधून 37 धावा धावफलकावर. 11 बॉल मध्ये नॉट आउट, नॉन स्टॉप. 31 धावांवर फलंदाजी करतोय आकाश. ओ, यावेळेला संधी आहे, संधी आहे, परंतु या बॉलवर हो 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 अविस्मरणीय, सुरेख, डोळ्याचं पाड न फेडणारा हा झेल टिपलाय HPL मध्ये. आणि व्हॉट अ कॅच. मेहमूद बॉलच्या खाली पोहोचले होते. ऍक्शन रिप्ले, बॅटची वरची कडा आणि व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय हा झेल टिपला. अविस्मरणीय क्षण आहे, कारण दोघांचीही एकमेकांना टक्कर पाहायला मिळाली. थोडेसे दुखापतीने ग्रस्त आहेत दोन्ही खेळाडू देखील, परंतु त्यांना ठाऊक होता आकाश जहांगीरचा हा महत्वपूर्ण कॅच आहे आणि द कॅच ऑफ द टुर्नामेंट असंच म्हणावं लागेल. व्हॉट अ कॅच.
ऑन स्क्रीन हे एक्सप्रेशन आपण पाहतोय. त्याने सांगितलं दुखापतीने मी ग्रस्त आहे, पायाला माझ्या मार लागलाय, परंतु मी कॅच पकडणार आहे, मला मॅच पकडायची आहे, HPL मला जिंकायची आहे, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मला जिंकायचं आहे. प्रयत्न मी देखील करणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावा झाल्या धाव फलकावर आता 37. एक गडी माघारी परतलाय. राजने या मॅच मध्ये राज केलंय. नवीन फलंदाज झालाय जमाल. जमाल कमाल करेल का या मॅच मध्ये, त्याच्यावर आता नजरा असतील, कारण ते देखील पाहणं गरजेचं आहे. धावा झाल्या 37. महत्वपूर्ण सामना आहे. टाइम एक्स 11 कुलाबा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चॅम्पियन साहिला संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत. प्रयत्न दोन्ही संघ करतायत. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल आता आपण पाहिलं तर सोडून दिलाय लॉंग स्टॉप रिजन मधून, परंतु यावेळेला पुन्हा एकदा महमूदने फिल्डिंग केली आहे. बॉलला आतमध्ये ढकलले जरूर. पंचांकडे पाहायचंय, हा वाईट बॉल असणार आहे आणि या वाईट बॉलवर आपण पाहिलं तर 3 धावा एकूण कंप्लीट केलेत. चला सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, ज्यांचा सामना मैदानामध्ये सुरू आहे त्या संघाचे खेळाडू फक्त डगआउट मध्ये असतील, थोडं सहकार्य करा. आपण याची नोंद घ्यायची प्लीज, कारण ऊन जास्त आहे. खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी संधी द्या. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल, ज्यांचा सामना मैदानामध्ये रंगलाय तेच खेळाडू फक्त डगआउट मध्ये असतील, आपण याची नोंद घ्यायची आहे प्लीज, विनंती असेल. आयोजन समितीची देखील सूचना आली आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग दक्षिण मुंबई आयोजित संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर. 16 आयकॉन, अखिल भारतीय स्तरावरील आयकॉन खेळाडूंचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. मलबार हिल विधानसभा, कुलाबा मतदारसंघ आणि त्याचप्रमाणे मुंबादेवी मतदारसंघातील खेळाडू आणि करण मालुसरेच्या बॅट मधून हवाई हल्ला, परंतु बाउंड्री लाईन वर टिपलाय झेल. संपुष्टात आलाय फलंदाज करण मालुसरेचा खेळ. अनिकेत चव्हाणने टिपलाय झेल. संपुष्टात आलाय करणचा खेळ. विकेट. आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण मालुसरेने केला होता, परंतु बाउंड्री लाईन वर अगदी सोपा झेल अनिकेत चव्हाणने टिपला आणि त्याच्यानंतर राजचं ते सेलिब्रेशन. महत्वाच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्सा दाखवलाय. ओपनर पेअर सलामीवीर फलंदाज होता आकाश जांगीड आणि त्याच्यानंतर करण मालुसरेला देखील तंबूचा रस्ता या गोलंदाजाने दाखवलाय. नाव त्याचं राज. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय क्लिअरिटी आहे पहा ना. बॉलवरती जो लोगो आहे तो लोगो देखील प्रोलिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. कौतुक करावं लागेल प्रोलिंगचं देखील. दोन विकेट या ओव्हरमध्ये आणि महत्वाच्या क्षणाला विकेट मिळवून दिल्यात राजने आपल्या या संघाला. हा चला वेळेवर लक्ष द्या, विनंती असेल. ओ हो विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली आहे, परंतु ही सिंगल आता बाईची सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 42. 42 धावा धाव फलकावर झालेत. प्रभात आलेत नवीन फलंदाज. वाह, प्रभात आलेत आणि पहिलाच उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जमालच्या बॅट मधून कमाल करणारा फटका पाहायला मिळाला आणि पाठवला बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात या जमालने. एक्शन रिप्ले, कमाल केली जमालने. त्याच्याच बॅट मधून चौकार.
वेगळ्या अँगलने ही क्षणचित्र दाखवली जातात ट्रोलिंगच्या माध्यमातून. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जरूर होता फिल्डरने, परंतु बॉल नॉन स्टॉप निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा झाल्या धाव फलकावर 46 आणि या डगआउट आपण पाहतोय. डगआउट आहे चॅम्पियन साहिल या संघाचा. आकाश जहांगीर माघारी परतल्यानंतर मात्र संघाची धुरा आता आपल्या खांद्यावर घेतली आहे जमालने. धावा झाल्यात 46. दोन गडी माघारी परतले. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. राजचा निर्णायक षटक ठरू शकतील या मॅच मधील. वाह, आणखीन एक सुरेख चेंडू चाललाय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. कौतुक करावं लागेल राजचं, कारण या ओव्हर मध्ये या गोलंदाजाने दोन्ही सलामीवीर फलंदाजांना तंबूचा रस्सा दाखवलाय. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्यात 46. लॉस ऑफ 2 विकेट. टीम चॅम्पियन साहिल. चला, दोन्ही संघांना विनंती आहे, बीमर फक्त आपल्याला रिव्ह्यू फक्त आपल्याला बीमर साठी दिला गेलाय आणि खेळाडूंसाठी जे डगआउट आहेत त्या डगआउट मध्ये ज्यांचा सामना सुरू आहे ते फक्त खेळाडू असतील. आपण याची नोंद घ्यायची. आयोजन समितीची सूचना आली, आपण याची नोंद घ्या, कारण कडाक्याचं ऊन पडलंय. खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी संधी द्या, विनंती असेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 46 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. अनिकेत चव्हाण महाडचे खेळाडू आहे. द प्राइड ऑफ महाड. अनिकेत, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर संधी होती, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. बॉल अडवलाय त्या ठिकाणी आणि लगेच 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 48 धावा धाव फलकावर झाल्यात. धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. प्रभात आणि जमाल ही जोडी. आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय मॅन ऑफ दी सिरीज साठी पुरस्कार दिला जातोय. ही 2 व्हीलर मोटरसायकल होंडा या ब्रँडची मोटरसायकल. होंडा शाईन या कंपनीची मोटरसायकल आहे. कोण जिंकणार ही मोटरसायकल? हो, यावेळेला चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु या बॉलवर आता विकेट. फलंदाज बाद. तन्मयने टिपलाय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. विकेट.
मध्ये, कारण नवीन गोलंदाज आता षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. मेहबूब, ज्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेतील अविस्मरणीय झेल टिपला होता, त्यालाच आता आमंत्रित केलं जाईल या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. पहिलाच डॉट बॉल. मेहबूब, हो यावेळेला संधी आहे. संधी आता देखील आहे, परंतु या बॉलवर यस, फलंदाज बाद. विकेट. विशालने टिपलाय झेल आणि त्यानंतर आता विकेट. आपण पाहतोय स्वप्नीलने तो झेल टिपला आणि बरोबर झेल, बरोबर कॅच पकडली आहे खेळाडूने. फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. चिन्मय आलेत नवीन फलंदाज. मेहबूब, काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, कारण पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट आली. 51 धावा धाव फलकावर. कमबॅक पुन्हा एकदा केले टाइमॅक्स 11 कुलाबा या संघाने. परंतु जिंकणार कोण हा सामना? HPL 2026 दुसरं पर्व आहे. चांगला बॉल फुल लेनचा होता, परंतु मिड ऑफ मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होते. चांगली फिल्डिंग त्याने देखील केली आहे. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 52 या आकड्यावर. 52 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बागारी परतले. 4.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मेहबूबचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगला बॉल. संधी आहे या बॉलवर. अनिकेत चव्हाण, म्हणजेच काय, विकेट. फलंदाज बाद. अनिकेत चव्हाण. हार्ड हिटर आहे हा फलंदाज. ताकद आहे या खेळाडूकडे देखील. म्हणूनच आता तो बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 52 धावा धाव फलकावर. 5 गडी माघारी परतलेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. मेहबूब, कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत या ओव्हर मध्ये. ओ यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे. विकेट किपर. वा वा वा, तन्मय मोरेने टिपला हा अविस्मरणीय झेल. कॅप्टन आहे, स्वतः कर्णधार, आणि बरोबर त्याने तो झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बॅटची वरची कडा अगदी 10 ते 15 मीटरचा अंतर कापत असताना शेवटच्या क्षणाला असं वाटलं की टक्कर होईल दोन्ही खेळाडूंची, परंतु तन्मय मोरेने त्याच्या अगोदरच तो झेल टिपला होता. एक वेगळ्या अँगलने मागच्या कॅमेऱ्याने आपण पाहतोय ही क्षणचित्र. मागच्या बाजूने वा, व्हॉट अ कॅच. अविस्मरणीय क्षण.
आपली आणि त्या आवाजही आपलाच हवा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. विशाल माघारी परतल्यानंतर मितेश बॅटिंग साठी आलाय. मितेश आलेत. चांगला बॉल बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर होते परंतु चूक. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव लगेच कंप्लीट केली. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय परंतु थ्रो तर केलाय. 3 धावा धावून पूर्ण केल्यात. या बॉलवर 3 धावा आल्यात. म्हणजेच काय, पहिल्या 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 55 जिंकण्यासाठी. 30 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. त्यांना आमच्या टीमला पण मी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. आता या सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये होईल बदल. तुम्ही आवाज ऐकाल. पेनचा आवाज स्वप्नील सरांचा. स्वप्नील सरांना विनंती असेल आपण मायक्रोफोनचा दाबा घ्या. पाहत राहा तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2026 पोलिंग स्पोर्ट्स फॉर. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक पाटील सर. खरं तर पहिल्या डावामध्ये त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात.
हिंदू हृदय सम्राट खरं तर प्रीमियर लीग गत वर्षी देखील आपण मोठ्या जल्लोषामध्ये पाहिली होती. याही वर्षी त्याच जल्लोषामध्ये पाहतो. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर 55 धावा झाल्यात आणि 56 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. 56 धावा खरं तर इथे बनवायच्या आहेत. टीम कुलाबा खरं तर या संघाला मात्र 56 धावा इथून बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. ते मिक्स 11 कुलाबा या नावानं खरं तर हा संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रोलिंकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा टायमॅक्स खरं तर कुलाबा या नावानं खरं तर हा संघ खेळला जातो मैदानाच्या आतमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आपण देऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोनक आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. खरं तर 56 धावा इथून बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे. बॅटिंग टीमचा आहे. चला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर साहिल गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. चला एक्स्ट्रा प्लेअर त्यासाठीच हवा आहे आम्हाला. करण आहे गोलंदाजी मार्कवरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आलाय डॉट. खरं तर 56 धावा इथून बनवायच्या आहेत आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. खरं तर या मॅचमध्ये टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे परंतु या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली तर खरं तर अप्रतिम हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण पहिला चेंडू निर्धावाला आहे. आता पुढच्या बॉलवरती काय घडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अप्रतिम ही स्पर्धा दरवर्षी एक मोठ्या जोशामध्ये पाहायला मिळत असते. आता देखील बॉलला बाहेरच्या दिशेने काढल्या. बॅटची कडा. पहिला बॉल निर्धावतात नंतर दुसऱ्याच बॉलवरती फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. खरं तर प्रो लीग लवीच्या माध्यमातून हे संपूर्ण क्षणचित्र आपण पाहू शकता. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तशाच प्रकारचं पुन्हा एकदा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करणचा सक्सेस झाला आणि त्याला मात्र विकेट देखील मिळाले. लगातारचे 2 चेंडू सुंदर पद्धतीचे हाताळले गेलेत आणि त्याच्यामध्ये एक विकेट देखील आल्या. महत्त्वाचा सामना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इनॅट नंबर 3च्या पोझिशनवरती विशालला आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालंय करणला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आहे. डावखुरी हाताचा फलंदाज विशाल स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. इनॅट नंबर 3च्या पोझिशनवरती बरेचसे मान्यवर खरं तर व्यासपीठावरती एन्जॉय घेत आहेत. या स्पर्धेला एन्जॉय करतायत. इथे ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला मात्र या ठिकाणी आफ्रा फेवरेट झोनमध्ये या ठिकाणी फटका कन्वर्ट केला आणि त्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. इथे फटका फसलाय. काचीचा कॉल. दुसरी विकेट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. त्याने करण मात्र आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना नाचवलंय. पहा स्क्रीनवरती. खरं तर बोट थोडीशी रोल केली. बॉलला बाहेरच्या दिशेने काढला आणि त्यानंतर अफलातून झेल मितेशनं पकडला. चांगला झेल होता. खरं तर सोप्या पद्धतीनं बॉलला
कलेक्ट केला आणि इथे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर येताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज विशाल रघुवीर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर लगातार 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत धावफलकावरती जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावा आणि 2 विकेट येताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल खरं तर या गोलंदाजाचं. करणनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्च केल्यात आणि 2 धावा त्याने देखील दिल्यात मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज पुन्हा एकदा विशाल. खरं तर हा फलंदाज पाहायला मिळेल. ऑन साइडला फिरून खेळण्याचा प्रयत्न आता पायचीत पकडलाय. LBW च्या स्वरूपात फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा बाद. पायचीत पकडलं गेलं आणि पंचांचा एक योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. खरं तर गत वर्षी केतन म्हात्रेने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली होती, परंतु आता मात्र करण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 3 विकेट घेतल्यात आणि 4 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल पहिल्याच ओव्हरमध्ये येथे मात्र बॅकफुटला ढकललाय कुलाबा टीमला. 56 धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत आल्यात आणि 3 धक्के देखील दिलेत. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती करणला आपण पाहतोय. करणची हेअरस्टाईल देखील आपण पाहू शकता. खरं तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल शिल्लक असेल. आंद्रे रसेल सारखी हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळते. इथे पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती टोटल आता धावा लागल्यात 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 विकेट्स गमावल्यात आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 5 धावा झाल्यात, माफ करा, वाईट आलाय. इथे देखील जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु खरं तर खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 धावा, 3 गडी बाद. अजून या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक असतील 24 आणि जिंकण्यासाठी खरं तर 51 धावेची गरज असेल या मॅच. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. साहिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 इथे फेकण्यासाठी सज्ज झाला. महत्वाचं षटक आहे. इथून कशा पद्धतीने हाताळलं जाईल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर करणनं मात्र इथे इम्प्रेस केलंय. 3 धक्के दिले आणि 5 धावा खर्च केल्यात. अजूनही येणारे बॉल शिल्लक असतील 24 आणि 51 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 51 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. हात खोलावे लागतील आता या दोन्ही बॅटर्सला, कारण जे सलामीच्या आघाडीचे 3 फलंदाज होते ना ते मात्र आता डगआउट मध्ये परतलेत. पहिलाच बॉल
इथे सोडून दिला लेफ्ट केला बॉलला आणि पंचांचा इशारा वाईटचा येताना पाहायला मिळतो. एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळेल. धावफलक आता मात्र 6 वरती जाऊन पोहोचलाय. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल शिल्लक असेल 24 आणि 50 धावेची गरज आहे. पुढचा बॉल इथे मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न कट केलं होतं थोडंसं गोलंदाजाने, कारण लेफ्टी हाताचा गोलंदाज डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असला की नेहमीच सातत्याने त्याच्याकडे ती कुशल खरं तर गुणवत्ता असते आणि तो मात्र सातत्याने बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे धावफलकावरती 7 धावा लागल्यात. 3 गडी जरूर या ठिकाणी गमावलेत. आपण पाहू शकता डगआउटमध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते, कारण धावा येत नाही आहेत. धावा कुठेतरी थांबल्या गेल्या. तिथे चांगला फटका आता पॉइंटच्या वरतून लेट आलाय पण थेट आलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. पाहू शकता धावा येत नव्हत्या, परंतु आता मी म्हटलं आणि 4 धावा देखील आल्यात. चला विनर विनर मॅच हा पुढचा असेल आणि सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीम आपण लक्षात घ्यायचा. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय ढगात ढगात. षटकार. खरं तर गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे मारलाय. लाजवाब स्ट्रोक. सातत्याने पाहतच राहावा असा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चौकारानंतर आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अनिकेत चांगले बॅटिंग करतोय. आज मात्र आपल्याला ऑल इंडिया आयकॉन या ठिकाणी का बोलवलंय त्याचं उत्तम उदाहरण तो पेश करतोय. 3 विकेट गेल्यात परंतु दबाव त्यावरती कुठलाही जाणवत नाहीये. धावफलकावरती आता 17 लागल्यात. अशुभ अंक नेहमीच आपण सातत्याने म्हणत असतो. इथे फटका हवेता. गोलंदाज त्या ठिकाणी जरूर प्रयत्न करायला हवा होता, परंतु थोडासा दूरवरती राहिला बॉल आणि त्यानंतर या बॉलवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर फक्त 5 धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या आणि आता धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात. खरं तर गोलंदाज थोडंसं त्या ठिकाणी थांबलाय कारण त्याला अडथळा निर्माण झाला. साहिल पुढचा बॉल साहिलचा. इथं देखील लाईन खरं तर थोडीशी खराब पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळते आणि धावफलक मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. 56 धावा बनवायच्यात आणि आपण जर पाहिलं तर आता मात्र 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आता अनिकेतला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो आणि इथे सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलंय. वीस धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतं स्ट्राईक वरती. अनिकेतला आपण पाहतो ऑन साइडला फेकून दिला बॉलला. बॉल चालला हवेत झोका घेत मिड विकेटला क्लिअर केलंय. सीमा पार. षटकार. फलकावरती टोटल आता 26 लागल्यात. अजूनही 30 धावेची गरज. 18 चेंडू 30 धावा इथून बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 18 चेंडू 30 धावा इथून बनवायच्या आहेत
या मॅच मध्ये 26 लागल्यात. 56 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आता 26 धावा येताना पाहायला मिळत आहेत. येणारे 18 चेंडू आणि 30 धावेची गरज. मी म्हटलं होतं एखादं चांगलं षटक इथून जर आले ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ अर्थातच कुलाबा संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच घडलंय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 5 होते आणि त्यानंतर 21 आल्यात. टोटल झाल्या 26 आणि 18 चेंडू येणारे बाकी असेल आणि 30 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता पहिल्या डावामध्ये 33 धावा विदाउट लॉस होत्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये 26 धावा आणि 3 विकेट आल्या होत्या. पुन्हा एकदा करणला आणण्यात आलाय. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा पाहायला मिळाला करणचा. करण कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये तरच करणला या ठिकाणी आणलाय आणि पहिलाच बॉल त्यांनी निर्धाव देखील फेकलाय. करणचं कौतुक करावं लागेल. करणनं मात्र 3 धक्के दिले होते आणि आता जसा गोलंदाजी मार्कवरती आला ना पहिला चेंडू त्यांनी निर्धाव फेकलाय. पुढचा बॉल व्हेरिएशन भरपूर ठासून भरले खरं तर या गोलंदाजाकडे, कारण सातत्याने प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन करणं हे त्याचं विश्लेषण राहिलं. मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्डवरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये हेच सांगतायत पंच आणि 1 धाव इथे येताना पाहायला मिळेल. आता स्ट्राईक गेंदवरती ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळतोय अनिकेत आझाद स्ट्राईक गेंदवरती पाहायला मिळेल. आता सामना खरं तर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूने गोलंदाज करण तर स्ट्राईक एंडवरती अनिकेतला आपण पाहतोय. पंचांनी जमिनीला दोन्ही हात समांतर केलेत. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. सामना दोन्ही संघाच्या बाजूने कधीही झुकू शकतो. एखादं चांगलं षटक किंवा एखादं जर महागडं षटक आलं, एका बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरस दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर हा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही टीम आपण लक्षात घ्यायचा. गोलंदाज पुन्हा एकदा करण सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल इथे बाटची कडा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि तैनात होते क्षेत्ररक्षक. आपण जर पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने चांगला बॉलला स्टॉप केले आणि इथे 1 धाव येताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये. 29 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कारण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. पुढचा बॉल शॉर्ट टॉप लेनचा बॉल होता, त्याच्यावरती फटका इथे फसला आणि आता 4थी विकेट करणच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. खरं तर पाहिजे की या मॅच मध्ये संपूर्ण त्यांनी मात्र आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. पहा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेन, परंतु बॉडीवरती आता येणारा बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर योग्य पद्धतीने झेल देखील पकडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चिन्मय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. खरं तर थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण देखील केलं होतं, परंतु जाला विणलं गेलं आणि तिथे मात्र फलंदाज चांगल्या पद्धतीनं झेल पकडला फलंदाजाचा आणि इथे मात्र त्याला बाद होताना आपण पाहिलं. शिवम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 27 धावेची गरज आहे. 27 धावा इथून बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कारण 4थी विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतले. इथे 5 कंप्लीट करेल का या मॅच मध्ये करण हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.
शिवमला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती 29 धावा धावफलकावरती लागल्यात. करण चांगला फटका, वॉटर स्ट्रोक आणि बॉल मात्र चाललाय पॉइंटच्या दिशेने. बॉलला जर बॅटला लागला ना आपल्याला पाहायला मिळाला खरं तर शिवमच्या बॅटमधून आणि 4 धावा जरूर त्यांना पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये धावफलक आता मात्र 34 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 22 धावा इथून बनवायच्या आहेत. 22 धावा जरूर इथून बनवायच्या आहेत. शिवमला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल आता मात्र सरळ बॉल चाललाय खरं तर विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर योग्य पद्धतीचा बॉल आहे हेच पंच त्या ठिकाणी सांगतायत. षटक संपले आणि धावफलकावरती टोटल 35 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. इथे फटका खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल केला जाईल का? आणि इथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण थोडंसं लेझी पाहायला मिळालं आणि त्यानंतर एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं असेल. धावा कशा येऊ दे, धावा येणं महत्वाचं असणार आहे. 2 धावा जरूर येताना पाहायला मिळाल्या मागच्याच बॉलवरती. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज होतो. साहिलने देखील
पहिला चेंडू योग्य पद्धतीने हाताळला होता. आता या मागच्या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल साहिल यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला बॉलला फेकून द्यायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 चं हे दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल खरं तर या सर्व आयोजकांचं. दरवर्षी मोठ्या थाटामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते आणि याही वर्षी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मोटरसायकल बाईक देखील मालिकावीर या खेळाडूसाठी दिली जाणार आहे. कुठल्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेच्या माध्यमातून हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुढचा बॉल ऑनसाइडला फिरून खेचला, प्रयत्न पहा लाजवाब. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. खरं तर प्रयत्न 100% तर डेडिकेशन आपल्या टीमसाठी देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. अजूनही या मॅचमध्ये 18 धावेची गरज. 18 धावेची अद्याप गरज आहे. येणारे 7 बॉलमध्ये 7 चेंडू 18 धावा इथून बनवायच्या आहेत. कौतुक करावं लागेल याही गोलंदाजाचं, कारण या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा शांत केल्यात. पुढचा बॉल साहिल यांचा. फटका चांगला आहे. आता क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र पकडला गेलाय झेल आणि संपलाय. अनिकेत चखेल फलंदाज बाद. आपण जर पाहिलं तर स्क्रीनवरती पाहू शकता आपण भगवा खरं तर फडकताना डौलताना पाहायला मिळतोय. खरं तर प्रो लीगच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत. कौतुक करावं लागेल प्रो लीगचे देखील. पहा क्वालिटी, पहा दर्जा, पहा खरं तर सर्व गोष्टी एकदम ओकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये प्रो लीगचं काम देखील तितकंच महत्त्वाचं राहिलं आहे. दरवर्षी यंदाही प्रो लीगची सर्व टीम आमच्यासोबत जोडली गेली, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. धावफलकावरती आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी या मॅचमध्ये 18 धावेची गरज आहे. मॅच कुठल्याही संघाच्या बाजूने झोकू शकते. इथे मात्र 3 षटकार जर आले तर मात्र हा सामना या ठिकाणी कोलाबाच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळेल. परंतु साहिल खरं तर हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. साहिल चॅम्पियन्स इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. मितेश पहिला चेंडू योग्य पद्धतीचा फेकतोय. 56 धावेचं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की सहजरित्या 5 ओव्हरमध्ये या धावांचं पाठलाग केला जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तसं काही घडलं नाही. अनिकेत आपण जर पाहिलं तर तो बाद झालाय आणि करण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील केली. 4 विकेट त्यांनी या मॅचमध्ये घेतलेत. आता येणारे बॉल शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे. मितेश देखील चांगली गोलंदाजी करतो, कारण पहिला चेंडू त्यांनी 1च धाव खर्च केले. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल, कारण आकाश जांगेडला आपण पाहतोय बऱ्याचशा स्पर्धा खुल्या गटाच्या त्यांनी गाजवल्यात. भरपूर सारा एक्सपिरियन्स त्याच्याकडे जरूर आहे आणि सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा, मग खुल्या गटाच्या असू दे व्यावसायिक गटाच्या, सातत्याने स्पर्धा तो गाजवत असतो. आणि आजही मुंबईमध्ये क्रिकेट खेळताना एक सातत्याने चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. व्हाईट बॉल
पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन देण्यात आला. एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर एक धाव आणि तदनंतरचा पुढचा बॉल हा वाईट आला. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. इथे हा फटका आता फसलाय. आकाश चुकी करणार नाहीये. या बॉलवरती आले विकेट. फलंदाज बाद. येणारे बॉल शिल्लक असतील आता मात्र येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये इथे बॉलला फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. याही बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळेल, परंतु सिंगल डबलनं काहीसा फरक आता पडणार नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये हवाई हल्ले आता करावे लागतील. चांगले बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 15 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. आणि आता मात्र येणारे बॉल शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. दोन चेंडू 14ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे ऑनसाइडला बॉलला उचललंय, परंतु आता हा बॉल किती डिस्टन्स कापेल हे देखील पाहणं गरजेचं होतं, परंतु इथे झेल पकडला. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे विकेट येताना पाहायला मिळते. आणि आता मात्र या मॅच मध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळेल. येणाऱ्या बॉल शिल्लक असेल 1 आणि 14 धावेची गरज आहे. एक चेंडू मध्ये 14 धावा इथून बनवायच्या आहेत. खरं तर या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता पाहायला मिळेल, कारण आपण जर पाहिलं तर एखादा खराब जर बॉल आला तरच मात्र या ठिकाणी कमबॅक होऊ शकतं, परंतु मैतेशी गोलंदाज खरं तर हा चुकी करणार नाही. एका चेंडू मध्ये आता 14 धावेची गरज. 56 धावेचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस करत असताना मात्र ते धावा रोखल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये लोअर फुल टॉस बॉल आणि तो देखील बीट झालाय फलंदाज. आणि पहिला सामना जिंकलाय साहिल चॅम्पियन्स या टीमनं. वेल प्लेड बॉयज अँड हॅड लक कुलाबा टीम.